मुंबई आज तक न्यूज। अंबरनाथ शहरात खुल्या गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। अंबरनाथ शहर पश्चिम मध्ये भरपूर दिवसांपासून भरदिवसा शासनाकडून बंदी असलेल्या गोमांसची विक्री करण्यात येत आहे। पोलिसांकडून अंदाजे 10 ते 11 दुकानांवर कारवाई करण्यात आली असल्याचे दिसून आले। अंबरनाथ एक सांस्कृतिक शहर असून ते आता हळूहळू गोमांस विक्रीचे केंद्र बनण्याच्या मार्गावर जात असल्याचे दिसून येत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे। हिंदू संघटना बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांकडून झोन 4चे पोलीस उपायुक्त डीसीपी गोरे साहेबांना भेटून याबद्दल माहिती देण्यात आली। अंबरनाथ येथील बुवापाडा व भेंडीपाडा या परिसरातून महाराष्ट्रात बंदी असलेले गोमातेचे मांस काही मटन शॉपवरती कोणतीही भीती न बाळगता राजरोसपणे विक्री करत येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येतात पोलीस ॲक्शन मोडवरती येऊन 9 जणांवरती महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून 9 मटन शॉपला सील करण्यात आले। या कार्यवाहीमध्ये पोलिसांनी विविध प्रकारचे एकूण 1200 रुपये किमतीचे सामान तसेच 1790 किलोग्राम वजनाचे गोमांस जप्त करण्यात आले असून किमान 3,58,000 रुपयांचे शक्यता वर्तवण्यात आली आहे। जप्त केलेल्या मांसपैकी काही सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून यातील काही आरोपींवर या अगोदरच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये लिप्त असल्याचे दिसून आले, तर काही गुन्हेगार तर चक्क राजकारणात नेतेपदी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उबाटा सेनेचे पदाधिकारी असल्याचे दिसून आले। पोलीस उपायुक्त गोरे साहेबांच्या आदेशावरून व एसीपी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय किशोर शिंदे यांनी तात्काळ लक्ष देऊन सुमारे 9 जणांवरती एफआयआर दाखल करून कोसगाव उलनचाळ व भेंडीपाडा या परिसरातील सुमारे 9 दुकाने सील करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत। प्रतिनिधी शेख, अंबरनाथ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.